नमस्कार मंडळी. मी प्राध्यापक संजय खडसे. मी महाराष्ट्रातील अकोला जिल्हा गोरक्षण रोड येथे राहत असून मी कोविड कालावधीमध्ये 2021च्या जुलै महिन्यापासून एका व्याधीने ग्रस्त झालो. व्याधी अशी होती की कुणाला सांगता येत नव्हती आणि व्यक्तही करता येत नव्हती. त्या मला माझ्या युरिनरी सिस्टीममध्ये भयंकर जलन किंवा अशी आग व्हायची सतत, की असं वाटायचं की आपल्याला आतमध्ये जखम झालेली आहे युरिन करताना. आणि युरिनला जाण्याची फ्रिक्वेन्सी ही म्हणजे काउंटेबल सुद्धा नव्हती. इतक्या वेळा जावं लागत, त्याच्यामुळे माझी झोपही होत नव्हती आणि माझं जवळपास जेवणही बंद झालं. त्यामुळे झोप न झाल्यामुळे मी अगदी दिवसभर रात्रंदिवस अस्वस्थ राहायचो. कशातही माझा मूड लागत नव्हता. त्याच्यामुळे मी कोविडमध्ये दवाखाने बंद असताना सुद्धा माझ्या ओळखीच्या माध्यमातून मी अकोला येथील तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट यांच्याकडे संपर्क केला. त्यांच्याकडे संपर्क केल्यानंतर त्यांनी मला विविध टेस्ट करायला सांगितल्या. रक्त, लघवी आणि सोनोग्राफी, MRI आणि एक लघवीच्या मार्गातून एक कॅमेरा टाकून टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट करायला सांगितल्या. त्याप्रमाणे सर्व टेस्ट झाल्या, रिपोर्ट आले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमची जी युरिनरी सिस्टीम, युरिनरी ब्लॅडर सिस्टीम आहे, त्याच्या आतून जी लेअर आहे ती लेअर ब्रेक झालेली आहे. त्याला त्यांनी कुठलं तरी इंग्लिशमध्ये इंटरस्टिशियल सिस्टिसिस असा प्रकार आहे हा, आणि हा अनक्युरेबल डिसीज आहे. आणि त्याच्यामुळे मी खूप घाबरून गेलो. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की याची तीव्रता आपण मेडिकेशननी कमी करू शकतो. त्याप्रमाणे डॉक्टरांनी मला मेडिकेशन सुरू केलं. मी वारंवार 15 दिवसांनी डॉक्टरांचं फॉलोअप घेतलं, परंतु मला अगदी 10 to 20% एवढाच आराम मिळाला. मग मी माझ्या नातेवाईकाच्या माध्यमातून अमित खडसे विषयी ऐकलं आणि थिटा हिलिंग विषयी ऐकलं. अमित खडसे हे थिटा हिलिंग कोच आहेत असं मला माहिती पडलं. मग मी त्यांच्याकडनं माझ्या रिलेटिव्हकडनं नंबर घेऊन अमित खडसेंशी, जे अमित हे दुबईमध्ये रेसिडेन्स करतात, त्यांच्याशी संपर्क केला. त्याच्यानंतर माझी समस्या त्यांना सांगितली. त्यांनी मला पहिल्या भेटीमध्येच एवढं रिलॅक्स केलं की माझ्या मनातील सर्व जी भीती निर्माण झाली होती ती भीती त्यांनी काढून टाकली. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्हाला थिटा हिलिंगवर विश्वास ठेवून सर्व करायला लागेल, तुम्ही अगदी परफेक्टली फिट व्हाल. त्याप्रमाणे अमित खडसेंनी माझं पहिलं सेशन केलं माझं जुलै 27, 2021ला. त्याप्रमाणे मला दुसऱ्याच दिवशी नियर अबाउट 50% आराम मिळाला. मला एकदम चमत्कार झाल्यासारखं वाटलं. मी त्याप्रमाणे ठरवलं की आता सरांचं मेडिसिनही सुरू ठेवायचं, कारण सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला भरपूर मेडिसिन देण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला दररोजची एकच टॅबलेट घ्यावी लागेल आणि ही कंटिन्युअसली लाईफ लॉंग घ्यावी लागेल, ती बंद करता येणार नाही. मी ते घेतच होतो. परत सरांचं दुसरं सेशन झालं. दुसऱ्या सेशन नंतर मला अगदी विलक्षण अनुभव आला. माझा त्रास हा कम्प्लिटली मी वेल, माझ्या मनातली भीती निघून गेली आणि जे डिप्रेशन आल्यासारखं होत होतं ते अगदी मी खूप आभारी आहे थिटा हिलिंगचा, अमित खडसेंचा, आणि मला ज्यांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही थिटा हिलिंग बाबत अमित खडसे यांचं मार्गदर्शन घ्या, ते नक्कीच तुम्हाला यातून काहीतरी मार्ग काढतील. तर त्याप्रमाणे मी फॉलो केलं आणि आज दिनांक 26 मार्च 2024 रोजी मी फक्त सरांचं मेडिसिन सुद्धा घेतोय, परंतु ती टॅबलेट मला सुरूच आहे, परंतु मला कसलाही त्रास नाही. मी अगदी फिट आहे आणि मी नियर अबाउट 11 आवर्स वर्क करतो, माझी ड्युटी करतो आणि समाजकार्य पण करतो आणि अगदी माझं जीवन अगदी एन्जॉयफुली जगत आहे. त्यामुळे मी थिटा हिलिंगचा आणि अमित खडसेंचा खूप आभारी आहे. धन्यवाद.